नमस्कार, मी रोहित पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व अपेक्स मेंबर्स, तसंच तिथे असणारे सर्व सदस्य, स्टाफ, सगळे खेळाडू, त्यांचे पालक आणि ज्यांनी कोणी या असोसिएशनला आजपर्यंत मोठं केलेलं आहे, त्या सर्वांच्या प्रयत्नातून, आशीर्वादाने पुणे या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं ऑफिस आज सुरू झालेलं आहे. या ऑफिसच्या मदतीने हजारो खेळाडूंना त्याचा फायदा होईल. तसंच पुणे शहराच्या मध्य ठिकाणी असल्यामुळे तिथं लगेचच आपल्याला येता येईल, भेटता येईल. जर मनामध्ये काही शंका असतील तर तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांशी तुम्हाला बोलता येईल. बैठकीपासून सगळ्याच गोष्टीसाठी एकदम सेंट्रल लोकेशनला हे ऑफिस आपण सुरू केलेलं आहे. अनेक लोकांनी या ऑफिससाठी आपल्याला मदत केलेली आहे. आजच आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते, तसंच BCCIचे ट्रेजरर आशिषजी शेलार यांच्या हस्ते आपण या असोसिएशनच्या ऑफिसचं उद्घाटन तिथं केलं. त्याच्याच बरोबर या असोसिएशनचा जो नवीन लोगो आहे त्या लोगोचं अनावरण सुद्धा आजच झालं. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये अपेक्स बॉडीचे सर्व सदस्य होतेच, डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, क्लबचे सर्व पदाधिकारी, तसंच आजी व माजी इंडियन टीम मध्ये खेळलेले सर्व खेळाडू, रणजी प्लेयर्स, आमचे सिलेक्टर्स, कोचेस, आमचा स्टाफ, या सर्वांचेच परिवार व तसंच या क्रिकेट खेळावर प्रेम असणारे अनेक मान्यवर, अनेक कार्यकर्ते सुद्धा इथं येऊन गेले. त्यांनी आभार व्यक्त केले, कॉंग्रॅच्युलेशन्स तिथं केलं. आम्हाला आनंद वाटतो की एवढं चांगलं ऑफिस आपल्या असोसिएशनचं आहे. आपल्या असोसिएशनच्या मदतीने आपण समान संधी महाराष्ट्रातल्या खेळाडूंना देत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या मॅचेस या 10 पट वाढलेल्या आहेत, खेळाडू 5 पट वाढलेले आहेत. आज 6,800 खेळाडू खेळतात. 2 वर्षापूर्वी हाच आकडा 2,000च्या आसपास होता. 180 ते 200च्या आसपास आपण मॅचेस घेत होतो. आज मॅचेस ह्या 1200 ते 1300च्या आसपास गेलेल्या आहेत. त्याच्याच बरोबर ज्या BCCIच्या मॅचेस आता आपल्याला येतात ते विविध डिस्ट्रिक्टला आपण देतो. त्याच्याच बरोबर अंपायर्स, स्कोरर्स यांचं सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यांचं सिलेक्शन तिथे केलेलं आहे. स्पीडस्टर, महास्पीडस्टर नावाची आपण एक कॉम्पिटिशन घेतली. 10,000 खेळाडू, सर्व कॅटेगरी, एज वाईज व मुलं आणि मुली यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि एक खेळाडू आपल्याला 142 स्पीडली टाकणारा मुलगा तिथं भेटला. आणि इतरही खेळाडू 135-130च्या आसपासचे आपल्याला मिळालेले आहेत. मुलींपैकी 109च्या स्पीडने बॉल टाकणारी एक महिला खेळाडू आपल्याला मिळालेली आहे. अशा विविध कार्यक्रमाच्या मदतीने आपण काही गोष्टी या असोसिएशनच्या माध्यमातून करत असतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण MPL घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा खूप खेळाडू खेळले. अनेक असे खेळाडू तिथे खेळल्यामुळे IPL मध्ये खेळू शकले, इंडियन टीम मध्ये गेले. आता काही महिन्यातच आपण WMPL घेणार आहोत महिलांसाठी. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जे हे सर्व फ्रँचायझी ओनर्स आहेत त्यांची खूप मदत झाली, स्पॉन्सरची मदत झाली. त्यामुळे सर्वांनीच मदत केल्यामुळे आज खूप काही आपण क्रिकेटमध्ये करू शकतो, पण खूप काही करायचं सुद्धा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून अजून जास्त खेळाडू, अजून चांगले इन्फ्रास्ट्रक्चर विविध डिस्ट्रिक्टमध्ये कसं उभं राहता येईल हे आपण तिथं प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण या व्हिडिओच्या माध्यमातून जर सगळ्याच गोष्टी बोलायला लागलो तर खूप वेळ बोलावं लागेल. पण मी मनापासून या असोसिएशनला ज्या कोणी व्यक्तींनी ताकद दिली आजपर्यंत गेल्या 90 वर्षांमध्ये सर्वांचेच आभार व्यक्त करतो. याच्याही पुढे जे लोक या असोसिएशनला ताकद देण्यासाठी पुढाकार घेणे इच्छुक असतील त्यांचंही स्वागत करतो. पुनश्च एकदा सर्व असोसिएशनचे मेंबर्स, खेळाडू सर्वांना अभिनंदन करतो आणि ही संधी मला दिल्याबद्दल सगळ्यांचेच आभार सुद्धा व्यक्त करतो. धन्यवाद.